नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मे महिन्याचे आता 10-12 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. हे दिवस कसे जातील, याच्यामध्ये राजकीय घडामोडी काय होईल, युद्ध परिस्थिती कशी राहील, स्टेट ऑफ हार्मोसबद्दल काय, किंवा सगळीकडे ओरड चालली आहे की आता पुन्हा नोटबंदी होईल किंवा 500ची नोट रद्द होईल, तर ते खरंच होईल का, वातावरण कसं राहील, पाऊस कधी येईल, हंता व्हायरस त्रासदायक राहील का, या सगळ्याबद्दल आता आपण माहिती करून घेणार आहोत. त्याचबरोबर 12 राशी लग्नांना हे शेवटचे 10-12 दिवस कसे जातील हेही पाहणार आहोत आणि सगळ्या लोकांनी उपासना काय करायची आहे तेही पाहणार आहोत. जेव्हा आपण राजकीय स्तरावर किंवा इतर सगळ्या घडामोडी पाहतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आपण अमावास्या आणि पौर्णिमा यांची कुंडली मांडतो. त्याचप्रमाणे रवी संक्रमणाची कुंडली मांडतो. याला मेदिनीय ज्योतिष असं म्हणतात. आत्ताची अमावास्या पाहिली तर ती वृषभ राशीत आणि कृत्तिका नक्षत्रामध्ये होत आहे. हा काळ सत्ताधारी पक्षासाठी चांगला आहे. ते जनतेसाठी काहीतरी नवीन नियम आणतील, काही सिस्टीम लागू करतील आणि लोकांना त्या सिस्टीमला सामोरं जावं लागेल, म्हणजे ती सिस्टीम एक्सेप्ट करावी लागेल. काही लोकांना ते आवडेल तर काही लोकांना नाही आवडणार. त्याच्यामुळे कदाचित सरकार आणि जनता यांच्यामध्ये काही असंतोष होऊ शकतो, मात्र त्याचे काही चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षामध्ये रुसवे फुगवे, पदासाठी भांडणं किंवा पक्ष सोडून जाणं या घटना सुद्धा घडण्याची शक्यता आहे. ही कुंभ लग्नाची पत्रिका आहे. याच्या धनस्थानी शनी आणि नेपच्यून असणार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुढील काळामध्ये खूप मोठा परिणाम होणार आहे. कायम इकॉनॉमिक बबल राहील. ही अमावास्येची कुंडली 17 मे पहाटे 1:31 दिल्ली येथील असते. यावेळी कुंभ लग्न उदित आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच धनस्थानी मीन राशीत शनी आणि नेपच्यून आहे. याच्यामुळे काय होईल, या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप ताण येईल. काही ना काही कारणाने इकॉनॉमिक बबल कायम राहील. अर्थातच रुपयाचं अवमूल्यन होईल आणि त्याच्यामुळे साहजिकच डॉलरचे भाव वाढतील आणि डॉलरचा डॉमिनन्स राहील. अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. अर्थातच त्याच्यामुळे महागाई खूप वाढणार आहे. अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर होईल. महागाई वाढल्यामुळे पैसा पुरणं थोडंसं त्रासदायक राहील. जसं अनएम्प्लॉयमेंटची शक्यता आहे, त्याचप्रमाणे असलेली नोकरी सुद्धा काही जणांची जाऊ शकते. अर्थात हा काळ खूप मोठा राहणार नाही, मात्र यामुळे खूप त्रास होईल. बॉर्डरवरचा तणाव वाढेल. काही प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता राहील आणि एकीकडे त्याचबरोबर युद्धासंबंधी खूप अफवा पसरवल्या जातील आणि त्याच्यामुळे आपोआप सगळ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल. तर अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. आधी त्या बातमीची खातरजमा करून घ्यायचे आणि मगच तुम्हाला जर ती फॉरवर्ड करायची असेल तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता. अन्यथा आपण सुद्धा अशा प्रकारची अफवाच पसरवतो, तर हे टाळा. आणि अफवा पसरल्यामुळे काय होतं, तर लोकांच्या मनात भ्रम निर्माण होतो. ही अमावास्या हर्षलयुक्त आहे, त्यामुळे शांतता राहणार नाही. लोकांच्या मनात कोणत्या तरी प्रकारची भीती सतत राहील. भीती किंवा भ्रम या काळात वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे साहजिकच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढू शकतात आणि त्याच्यामुळे मग लोक पॅनिक होतील. क्वचित जाळपोळ हिंसाचाराच्या घटना सुद्धा घडू शकतात. या काळात धार्मिक विवाद उत्पन्न होऊन त्याच्यावरून सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात. बॉर्डरवर काही प्रमाणात अशांतता असली तरी स्वराशीत मंगळ आहे, त्याच्यामुळे त्या घुसखोरांना किंवा शत्रूला आपल्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल.
अतिरेकी किंवा जनतेमधील गुन्हेगार यांना जबर शिक्षा केली जाईल. थोडक्यात देशाची संरक्षण क्षमता वाढणार आहे. मात्र क्वचित एखाद्या नेत्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळू शकते. कृत्तिका नक्षत्री अमावास्या आहे, त्याच्यामुळे वातावरणात उष्णता खूप वाढेल. पाऊस कधी येईल असं सगळ्यांना वाटत राहील. अंगाची लाही लाही होत राहील. याचवेळी नवतपा सुद्धा सुरू होणार आहे. आणि ही उष्णता वाढल्यामुळे आगीच्या घटना घडतील. रेल्वेला आग लागू शकते किंवा विमान दुर्घटना होऊ शकते किंवा काही ठिकाणी घरांना आगी लागू शकतात किंवा जाळपोळीच्या घटना सुद्धा घडू शकतात. या काळात बँकिंग सिस्टीममध्ये मोठे बदल होतील. याचबरोबर इंटरनेट किंवा सायबर सिक्युरिटी याच्याबद्दल प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. एखादा मोठा सायबर अटॅक सुद्धा होऊ शकतो किंवा एखाद्या कंपनीचा सगळा डाटा लीक होऊ शकतो किंवा एखाद्या कंपनीच्या सर्व्हरमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा ऑनलाईन पेमेंट करताना खूप काळजी घ्यायची आहे. लग्नातील राहूमुळे हवामानात विचित्र बदल होईल. कधी खूप उष्णता वाढेल. क्वचित विषारी वायूची गळती सुद्धा होऊ शकते. हवेतील बदलामुळे विमानांना विलंब होऊ शकतो. या काळातील परीक्षा आणि निकाल यासंबंधी मोठे वाद निर्माण होऊ शकतात. त्यातील फ्रॉड उघडकीला येऊ शकतो आणि यावरून मोठं वादळ निर्माण होईल. आता पाऊस कधी येईल तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पूर्व मोसमी पाऊस येण्याची शक्यता राहील. म्हणजे मे महिन्याच्या शेवटी पूर्व मोसमी पाऊस वादळी वाऱ्यासह येऊ शकतो. आणि बाकी मुख्य पाऊस म्हणजे केरळ किनारपट्टीवर 1 जूनच्या आसपास वारे येतीलच आणि आपोआप पुढे पावसाळा सुरू होईल. मात्र पर्जन्यमान काही प्रमाणात कमी राहील. ज्या ठिकाणी म्हणजे किनारपट्टीजवळ जिथे पूर्व मोसमी पाऊस पडेल, मग ते ठिकाण कोणतंही असो, त्या ठिकाणी वादळ होण्याची शक्यता राहील. आता हंता व्हायरसचं काय, तर त्याच्यामुळे काही लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे, पण कोविड सारखा नाही, तो नियंत्रणात येईल. मात्र या काळात साथीचे काही रोग बळावू शकतात किंवा संसर्गजन्य रोग होऊ शकतात. त्यामुळे पाणी कुठेही पिऊ नका, शुद्ध पाणी प्या. आता महत्वाचं नोटबंदीचं काय, तर सध्याच्या काळात कोणत्याही प्रकारची नोटबंदी होणार नाही. स्टेट ऑफ हार्मोस बद्दल मात्र काहीतरी सोल्युशन आगामी काळात नक्की येईल आणि स्टेट ऑफ हार्मोस खुला होईल. आता या झाल्या देशातील घडामोडी. याचा सामना तर आपण करायचा आहेच, पण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काय होईल, तर या संबंधी 12 राशी लग्नांना काय फळं मिळतील ते आता आपण पाहणार आहोत. ही फळं बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका लग्नाची लाखो लोक असतात. मग तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतील का, तर असं नसतं. कारण लग्नरास जरी एक असली तरी बाकी ग्रहांचं प्लेसमेंट वेगवेगळ्या प्रकारांनी असतं. त्याचबरोबर दशा महादशा वेगवेगळ्या चालू असतात. ग्रहयोग वेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे जर कधी तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर आपली कुंडली जाणत्या ज्योतिषाला दाखवून अवश्य मार्गदर्शन घ्या. त्याच्यामुळे तुमचे निर्णय चुकणार नाहीत. ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी चांगली दिशा मिळेल. तुम्हाला जर माझ्याकडून सल्ला किंवा मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. सुरुवात करूया मेषलग्न. मेषलग्नाच्या लोकांनी आपल्या रागावर संयम ठेवायचा आहे. कारण पुढे तुमच्या लग्नातच मंगळ असणार आहे. त्यामुळे डोकं कायम तापलेलं राहील. दुसऱ्याशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. संयमाने बोला. पूर्वी तुमच्या आप्तजनांबरोबर काही नाराजी झाली असेल, कुटुंबात काही खटास असेल, कोणाच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज असतील, तर या काळात तुम्ही ते दूर करू शकता. मात्र त्याच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
या काळात कुटुंबातील गैरसमज दूर करून तुम्ही वादविवाद संपवू शकता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवू शकता. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तर या महिन्याच्या शेवटी तुम्ही ते घ्यायचे आहे, किंवा काही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करायची आहे तर ती सुद्धा 20, 21, 22 पासून न करता 25 तारखेच्या पुढे तुम्ही चालू करा. नोकरी व्यवसायासाठी अव्वाच्या सव्वा खर्च उगाचच करू नका. म्हणजे संधी दिसतेय म्हणून उगाचच इन्व्हेस्टमेंट करू नका, कदाचित तुमचे पैसे बुडतील. वळूया वृषभ लग्नाकडे. वृषभ लग्नाच्या लोकांची तुमची सुरुवात म्हणजे 20 तारखेपासूनचे पुढचे दिवस चांगले जातील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीच्या काही संधी तुम्हाला नक्की येतील. मात्र कुंडलीमध्ये तसे योग असणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी 21-22 तारखेला मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. विचार करून मग त्याच्या पुढच्या दिवसांमध्ये तुम्ही निर्णय घ्या. कारण सुरुवातीला मार्केश, मंगळ आणि चंद्र यांचा केंद्र योग होणार आहे. त्याच्यामुळे आपलं काम बरं आणि आपण बरं असं तुम्ही राहायचं आहे. पैसे गुंतवण्यासाठी अनेक मोहाचे मार्ग तुम्हाला दिसतील किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी बरेच सल्ले तुम्हाला मिळतील. तो मोहात अडकून कुठेही पैसे गुंतवू नका, नाहीतर तुमचे पैसे वाया जातील. महिन्याच्या शेवटी मात्र नोकरी व्यवसायाच्या चांगल्या संधी येतील, त्या नक्की ग्रॅब करा. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मात्र काही झालं तरी अनावश्यक खर्च टाळा, कारण पुढे काही अनअवॉइडेबल खर्च तुम्हाला करायला लागू शकतात. वळूया मिथुन लग्नाकडे. मे महिन्याच्या शेवटच्या या 10-12 दिवसांमध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य चांगलं राहील, कारण स्वराशीचा मंगळ धनस्थानी असणार आहे. मात्र चंद्रमंगळ केंद्रयोग असल्यामुळे तुम्ही कोणाशी भांडायचं नाहीये. विचारांनी संयमाने बोला, म्हणजे मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला कौटुंबिक सौख्य चांगलं लाभेल. अविचाराने कोणतीही गोष्ट करू नका. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. उष्णतेचे त्रास किंवा बीपी वाढू शकतं. म्हणजे जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल आणि बीपी वाढलंय असं वाटलं तर डॉक्टरकडे जाऊन योग्य वेळी औषधोपचार घ्या. 23 तारखेनंतर आधी धनेश चंद्र आणि लाभेश मंगळ यांचा त्रिकोण योग होईल आणि नंतर चंद्र शुक्र लाभ योग होईल. याच्यामुळे आकस्मिक प्रकारे धन मिळण्याची शक्यता आहे, किंवा आधी तुम्ही कुठे पैसे गुंतवलेले असतील किंवा कोणाला पैसे दिलेले असतील तर ते या काळात तुम्हाला परत मिळू शकतात. वळूया कर्क लग्नाकडे. सुरुवातीलाच स्वराशीत म्हणजे लग्नातच चंद्र असणार आहे. त्याचबरोबर कर्क लग्नाचं योगकारक मंगळ जो पंचमेश दशमेश आहे तो दशमातच असणार आहे. त्यामुळे या दिवसात तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या चांगल्या संधी चालून येतील, त्या अवश्य घ्या. किंवा तुम्हाला नोकरी बदलायची असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला नक्की यश मिळेल. पण करिअरसाठी जसा चांगले दिवस आहेत तशी तुमची तब्येत सांभाळणं महत्वाचं आहे. धावपळ करायची तर आपली तब्येत चांगली असणं महत्वाचं आहे. तर या काळात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नक्की घ्यायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराबरोबर किंवा कुठल्याही कुटुंबातल्या सदस्याबरोबर उगाच भांडण काढायचं नाहीये. सगळ्यांशी सामंजस्याने वागा. आणि जरी चुकून भांडण झालंच तरी महिन्याच्या शेवटी तुम्ही ते गैरसमज दूर करू शकता आणि तुमचे संबंध पुन्हा व्यवस्थित होतील. शेवटी पैसे मिळण्याचे सुद्धा चांगले योग आहेत. वळूया सिंह लग्नाकडे. एकतर तुमच्या लग्न सप्तमामध्ये राहू केतू आहे, अष्टमात शनी आहे आणि सुरुवातीला म्हणजे 20-21 तारखेला चंद्र सुद्धा व्ययात आहे. चंद्रमंगळ केंद्र योग आणि नंतर चंद्रकेतू बरोबर सुद्धा असणार आहे. त्यामुळे सुरुवातीचे 4-5 दिवस थोडे निराशाजनक किंवा त्रासदायक राहतील. तर आपलं मन नक्की शांत ठेवा. आपलं मानसिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्या.
म्हणजे काय, कोणाशीही वाद घालू नका आणि वाद घालण्याचा प्रसंग आला तर तिथून बाजूला जा. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यायचे नाहीयेत. पण जर कंपल्सरी आहे की निर्णय घ्यावाच लागणार आहे तर कोणाचा तरी सल्ला अवश्य घ्या. आणि हा निर्णय सुद्धा शेवटच्या 4 दिवसात तुम्हाला घ्यायचा आहे. कधी कधी असं होतं की दुसरा तोच काम करतोय आणि त्याचं काहीतरी चांगलं झालंय, त्याच्यामुळे आपण दुःखी होतो आणि आपण तेच करायला जातो. तर असं करू नका. वळूया कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाचा लग्नेश आणि दशमेश बुध भाग्यात असणार आहे. धनेश आणि भाग्येश शुक्र दशम स्थानी कर्माच्या ठिकाणी असणार आहे. तिथेच गुरु सुद्धा आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या संधी तुम्हाला चालून येतील. फक्त त्या चुकीच्या नाहीयेत ना, हे सुद्धा तुम्हाला बघायचंय. कारण वरवरून एखादी गोष्ट चांगली दिसते, पण ती खरंच बरोबर आहे की नाही हे तुम्ही तपासून पाहायचं. चंद्रमंगळ षडाष्टक योग आहे. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. यावेळी तुम्हाला शांत राहायचंय आणि दुसऱ्याला सल्ला अजिबात द्यायचा नाहीये. थोडक्यात कोणाच्या भानगडीत पडायचं नाहीये. आपण बरं आणि आपलं काम बरं, अशा प्रकारे वागणं आवश्यक आहे. काही महत्वाची कामं जी अनअवॉइडेबल असतात ती कामं तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या 3-4 दिवसात करायची आहेत. त्या दिवसात तुम्हाला काही पैसे सुद्धा मिळू शकतात, म्हणजे जुनी येणी वसूल होऊ शकतात. वळूया तुळ लग्नाकडे. तत्पूर्वी मी दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर ती इतरांना नक्की शेअर करा. आता याच्या पुढे वास्तुशास्त्राविषयी सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्हाला तुमच्या फ्लॅट विषयी किंवा जागा खरेदी करताना किंवा कोणत्याही वास्तुशास्त्राबद्दल ज्या शंका आहेत त्या तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देत जाईन. यासंबंधी कोणतीही शंका तुम्ही मला विचारू शकता. माझ्या माहितीप्रमाणे मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन. तुळ लग्न. षष्ठेश गुरुची लग्नावर दृष्टी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमचं आरोग्य नक्की सांभाळायचं आहे. कारण यावेळी लग्नेश शुक्र सुद्धा षष्ठेश गुरु बरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तरी वेळेवर डॉक्टरकडे जाऊन तुम्ही औषध घ्यायचं आहे. मात्र फार त्रास होणार नाही, पण उगाच आजार वाढू देऊ नका. नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे 10-12 दिवस ठीक राहतील. काही नवीन संधी सुद्धा चालून येतील. महिन्यातील हे शेवटचे 10-12 दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत राहू शकता. म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांबरोबर तुम्ही आनंद घेऊ शकता. फक्त शेवटचे 4 दिवस तुम्हाला सांभाळायचे आहेत. या 4 दिवसात उगाच कोणाशी वाद घालू नका. आणि एवढं करून पण भांडण झालंच तर ते लगेच मिटवून टाका, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. ओव्हरऑल हे शेवटचे 10-12 दिवस चांगले जातील. वळूया वृश्चिक लग्नाकडे. षष्ठेश मंगळ षष्ठात आणि मंगळाची लग्नस्थानावर दृष्टी. त्याच्यामुळे या शेवटच्या 10-12 दिवसात सुद्धा तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची. तब्येतीची हेळसांड न करता डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यायचा आहे. आपल्या जोडीदाराबरोबर अजिबात वाद घालायचा नाहीये, कारण मग त्या गोष्टीचाही तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. कारण भांडण मिटवलं तरच तुमच्यासाठी चांगलं, नाहीतर वाद वाढतच राहतील. आणि चुकून भांडण झालं तरी शेवटच्या 4 दिवसामध्ये ते गैरसमज तुम्ही दूर करून भांडण संपवू शकता. क्वचित नोकरी व्यवसायात एखादी संधी येऊ शकते, मात्र ती विचार करून घ्या, कारण ती फॉल्स अपॉर्च्युनिटी सुद्धा असू शकते. तर नीट विचार करून संधी घ्या. वळूया धनु लग्नाकडे. आता बरेचदा असं होतंय की काही जणांच्या कमेंट्स येतात की आम्हाला आमचं लग्न माहित नाहीये. तर प्रत्येकाकडे किमान आपली कुंडली असते. कधी कधी त्या कुंडल्यांमध्ये 4-5 कुंडले असतात. तर त्याच्यावर जन्मकुंडली, लग्न कुंडली किंवा जन्म लग्न कुंडली असं जे लिहिलेलं असेल ती कुंडली घ्यायची
आणि त्या कुंडलीतला पहिला जो चौकोन आहे, म्हणजे जो पूर्ण चौकोन आहे पहिला, त्याच्यात जो आकडा लिहिलेला आहे त्या नंबरची रास हे तुमचं लग्न असतं. हे कायम लक्षात ठेवा. धनु लग्न. सुरुवातीचे काही दिवस मानसिक अशांतता राहू शकते. या काळात तुमच्या संतती संबंधी मात्र एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. षष्ठेश शुक्र लग्नेश गुरु बरोबर सप्तमात आहे आणि त्याची लग्नस्थानावर दृष्टी आहे. अर्थात याच्यामुळे या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महिन्याच्या शेवटी नोकरीची एखादी चांगली संधी तुम्हाला येऊ शकते किंवा व्यवसायात सुद्धा एखादी संधी येऊ शकते, कारण भाग्येश दशमेश एकत्र असणार आहे. फक्त निर्णय घेताना घाई करायची नाहीये. उगाच नवीन नोकरी आली, थोडा पगार वाढवून मिळतो, लगेच आपली नोकरी सोडली, असं करू नका. थोडा विचार विनिमय करा किंवा त्या कंपनी संबंधी माहिती करून घ्या, किंवा व्यवसायाची संधी असेल तरी अपोजिट पार्टी बद्दल सुद्धा माहिती करून घ्या आणि मग ती संधी नक्की घ्या. वळूया मकर लग्नाकडे. सुरुवातीचे दिवस म्हणजे 21, 22, 23 या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा. मात्र त्यावेळी तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की कुटुंबात इतर सुद्धा सदस्य आहेत आणि त्यांचं मन आपल्याला दुखवायचं नाहीये. त्यांच्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकाराने संवाद साधायचा आहे. किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही आजार असेल, काही त्रास होत असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही योग्य वेळी उपचार करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेणं महत्वाचं आहे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे शेवटचे 10-12 दिवस ठीक ठीक राहतील. काही फार अपॉर्च्युनिटी येतील असं पण नाही, पण त्रास सुद्धा होणार नाही. आणि महिन्याच्या शेवटी तुम्ही जर कोणाला उधार पैसे दिले असतील तर थोडीशी रिकव्हरी त्याची होऊ शकते. वळूया कुंभ लग्नाकडे. सुरुवातीला म्हणजे 21, 22, 23 या दिवसांमध्ये थोडा मानसिक ताण राहू शकतो किंवा सतत मला काहीतरी नवीन करायचंय असं वाटत राहील. मग ते नवीन करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तर असे पैसे खर्च करू नका, तुमचे पैसे वाया जातील. किंवा तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी वाटते तर कोणा मोठ्याला किंवा तुमच्या वेल विशरला, ज्याला याच्याबद्दल काही माहिती असू शकते, अशा व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या आणि मग पैसे खर्च करा. कारण काय आहे, या दिवसांमध्ये तुम्हाला घरासाठी किंवा घरातील लोकांसाठी क्वचित पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे दोन्हीकडे जर तुमचा खर्च झाला तर तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे पैशाचा विनियोग जपून करा. शेवटच्या आठवड्यात मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी बोलताना अतिशय संयम ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या बोलण्याने तुम्ही तुमचंच नुकसान करून घेऊ शकता. तेव्हा आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवा. म्हणजे काय, बोलण्याने संधी घालवू नका, तर आपल्या बोलण्याने एखादी संधी निर्माण करा आणि ती ग्रॅब करा. वळूया शेवटचं लग्न, मीन लग्न. 21, 22, 23 तिन्ही दिवस तुमच्यासाठी चांगले राहतील. पंचमेश पंचमात राहणार आहे. काही चांगल्या घटना घडतील. त्याचबरोबर एखादे प्रॉपर्टीचे वाद चालू असतील किंवा तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची किंवा विकायची असेल, वडिलार्जित प्रॉपर्टीबद्दल काही वाद असतील तर ते वाद या काळात मिटतील आणि तुमचा मार्ग सुलभ होईल. आणि हे काम शेवटच्या दिवसांमध्ये नक्की होऊ शकतं. अवश्य प्रयत्न करा. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे हे शेवटचे दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबात खूप आनंदाने घालवू शकता. तर हे नक्की करा, कारण कुटुंबात चांगलं वातावरण राहणार आहे. क्वचित एखादी शुभ घटना किंवा शुभ कार्य सुद्धा ठरू शकतं. अगदी शेवटचे 2-3 दिवस क्वचित थोडासा मानसिक ताण जाणवू शकतो. ओव्हरऑल हे शेवटचे 10-11 महिने चांगले राहतील. आता या काळात उपासना काय करायची, तर सध्या अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात काय उपासना करायची तो व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात सगळ्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप. त्याचप्रमाणे अधिक मास असल्यामुळे कृष्णाला तसेच विष्णूला
तुळस वाहणे, तुळशीची पूजा करणे आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ रोज करणे, किमान या गोष्टी तरी सगळ्यांनी करायच्या आहेत. कारण दिवस तणावाचे आहेत. सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकाराने त्रास होतोय. युद्धजन्य परिस्थिती किंवा उष्मा खूप वाढलाय, बेरोजगारी आहे, या सगळ्यामुळे एक प्रकारचा ताण निर्माण झालाय आणि त्याच्यासाठी ह्या उपासना अवश्य करा. राजकीय घडामोडी किंवा वातावरणातील बदल किंवा बाकी युद्धजन्य परिस्थिती या गोष्टी आहेतच, पण आपण प्रत्यक्ष त्यांना सामोरे जात नाही आहोत. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय तर महागाई वाढणार आहे, उष्णता वाढणार आहे. मग महागाईसाठी काय करायचं तर पैसे जपून वापरायचे, इंधनाची बचत करायची आणि वातावरणातील बदलामुळे उन्हात खूप जायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाहीये. थोड्या दिवसाचा काळ आहे, हा काळही संपेल आणि आपली भारताची अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल. तर आपल्या सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्याचप्रमाणे जागतिक शांतता राहो, हीच त्या नवग्रहाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.